जय भीम नमबुद्धाय. बौद्धांनी आणि मातंग भावांनी हा व्हिडिओ बघा. काय म्हणतात मातंग नेता, बघा व्हिडिओ. तर जय भवानी भवानी मंदिराचं दर्शन घेऊन अलीकडे आलो तर तिथं मला दिसलं मातंगी देवीचं मंदिर. आता मातंगी देवी आहे म्हटल्यानंतर मी जरा उत्सुकतेने मातंगी देवीच्या मंदिरामध्ये गेलो. मंदिर पाहत होतो, मंदिराची वास्तुकला शिल्पकला पाहत होतो. मातंगी देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्याचे पुजारी तिथं आले. पूर्ण बघा, बरोबर आहे. काय म्हणतो तो. मग पुजारी तिथं आले तर मी मातंगी देवीचं दर्शन घेतलं. आता त्यांचा मान ठेवला. आता त्या पुजाऱ्यांना मी विचारलं की जसं तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पुजारी आहेत तसे तुम्ही पुजारी आहेत. मला वाटलं मी त्यांना विचारलं तर मला अपेक्षा होती आणि उत्सुकता होती म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही मातंग समाजाचे का? पुजारी म्हटल्यावर बरोबर आहे, मातंगी देवीचे पुजारी कोण पाहिजे? मातंग समाजाचे. मी म्हटलं तुम्ही मातंग समाजाचे का? ते म्हणले नाही, आम्ही जयभीम वाले. आता ते मला ओळखत होते, माझ्यासोबत फोटो वगैरे त्यांनी काढले. आणि मातंगी देवीचे पुजारी बौद्ध बांधव निघाले. आता माझा इथं त्याला विरोध नाहीये, ती संस्कृती आपली आहे. मातृदेवतेची संस्कृती आपली आहे. डॉक्टर शरद पाटलांचं सध्या मी वाचन करत आहे म्हणून मला हे माहित आहे मातृदेवता वगैरे काय असतात. तर मातंगी देवीचे पुजारी पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे बौद्ध निघाले. आणि मी तिथं विचार केला की आमच्या दोघांचा प्रवास सारखाच आहे. सांस्कृतिक मातृदेवतेचा आमच्या दोन्ही समाजाचा प्रवास हा सारखाच आहे, वेगळा नाही. आता मातंगी देवीचे पुजारी जर पूर्वाश्रमीचे महार असतील तर मातंगी देवीचे उपासक, त्याची उपासना करणारा पोतराज असतो का नाही पोतराज? मग त्याला मी विचारलं की देवीला पोतराज असतात का? म्हणले हो, दोन्ही समाजाचे पोतराज असतात. मातंग आणि पूर्वाश्रमीचे महार या दोनही समाजाचे पोतराज या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या धाराशिवमध्ये आहेत का नाही? हा धाराशिव जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या तुळजाभवानीमुळं, येडाईच्या देवीमुळं सांस्कृतिक दृष्ट्या महार आणि मांग यांचं एक केंद्र आहे, धार्मिक केंद्र आहे. बघितला व्हिडिओ? हा म्हणून राहिला गौसाळ्या तर मातंगीच्या देवळामध्ये बौद्ध हे पुजारी होते. विचार करा, ते मंदिर कुठं आहे म्हणा, येणे हे दाखव, तिथला व्हिडिओ शूट करून आणाव. पुजारी तुमचे असणार नाही, ते तिथं मनुवादी असणार. कारण पुजारीचं स्थान हे मनुवाद्यांना आहे, बामणांना आहे, आपल्याला नाही. या गौसाळ्याला समजायला पाहिजे या गोष्टी. आपला मंदिरात पुजारी असल तर आपण सगळ्यात मोठं झालो हे समजून घ्या आता. कारण इथं मनुवादी असे आहे की तिथे पुजारी असन बौद्ध आणि कधी मातंग समाज कधी हा पुजारी होऊ शकत नाही देवळातला, हे लक्षात ठेवा. आणि ह्या गैबानाला ह्या गोष्टी समजत तेव्हाच ना. हाय मले विष्णू कसबीवानी दिसून राहिला, याने तिथं गेल्यावर व्हिडिओ काऊन नाही बनवला, त्याच्या इंटरव्ह्यू का नाही घेतला त्या पुजारी संघ? बौद्ध आहे तर म्हणजे जगाला माहीत पडलं असतं. चुत्या बनवायचं काय बनवाव, आंदोलनात काय बोलाव, म्हणजे कोणाला नीचपणा कसा दाखवा, कोणा जातीला कसा झुकवाव, तर यांच्याजवळून शिकून घ्या. यांनी ठेकाच घेतलेला आहे आता का दुसऱ्या जातीला नीच बनवणं आणि त्या लोकांना वाईट पद्धतीनं वक्तव्य करणं, त्या जातीला ट्रोल करणं. हे शिकलेले लोक आहेत. सांगून करायला मातंग समाजामध्ये जेवढे नेते आणि वर्गीकरणाच्या विरोधात आहे ना, हे सगळे जातीला ट्रोल करून राहिले. आणि कोणा जातीला महारांना, दुसरं कोणाला ट्रोल करत नाही. याच्या गाडीत एवढी अवकातच नाही ना. कारण आरएसएसचे भडवे मोदी कायले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करून राहिले, अंदरून सपोर्ट करून राहिले का एक काम करा का तुम्ही यांच्याशी भिडा. आमच्याशी किती भिडत असाल काही कामाचं नाही. आमचा इतिहास चाळून बघा.
500 महारांनी 28,000 पेशव्यांना तुळू खाल्लं. हा आमचा इतिहास आहे. शौर्य आमचा इतिहास आहे. आम्ही गळ्यात मडक गाणीला फळा स्वीकारला, आपण गुलामगिरी स्वीकारली, लक्षात ठेवा. गळ्यात मळक आणि गाणीला फळा स्वीकारला, पण आम्ही गुलामगिरी स्वीकारली नाही. आणि तुम्ही काय बोलता की त्या मंदिरामध्ये पुजारी जयभीमवाले होते. असूच शकत नाही, असूच शकत नाही. ज्या मंदिरात जयभीमवाले पुजारी असताना तर सूर्य जो इकडल्या साईडने निघून राहिला तो मागून निघणार का? कारण इथं असूच शकत नाही. या भारतात आणि या महाराष्ट्रात जयभीमवाला पुजारी कधीच होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण इथल्या परिस्थितीनं, इथल्या व्यवस्थेनं सगळं मागासलेलापणा आणलेला आहे, अस्पृश्यता आणलेला आहे. आणि यांना माझं एकच म्हणणं आहे की जयभीमवाला पुजारी आहे तर मलाही सांगा, मग जयभीमवाला पुजारी तर मग हे वादीवाद का होऊन राहिला, जातीवाद का होऊन राहिला, वर्णव्यवस्था का आहे ते सांगा ना मला. वर्णव्यवस्था काय? हे अजून येणं काय केलं? हे फक्त स्टोऱ्या तयार करून राहिले. हे स्टोऱ्या तयार करून राहिले आणि जगाला सांगाव काय, आपल्या लोकांना सांगाव काय? मग काय हे स्टोऱ्या तयार करू त्यांनी मातंगी देवीचं मंदिर आणलं त्याच्यात आणि त्यात सांगितलं पुजारी बा कोण होते, जयभीमवाले होते तिथं. मग तो काय बोलायला की जयभीमवाले आणि आपलं एक सेम आहे? काही सेम नाही आहे, काही सेम नाही आहे. तुम्ही चिटिया, आम्ही सूर्याव, लक्षात ठेवा. माझा हेतू हा बोलण्याचा, मी कोणा जातीला ट्रोल करत नाही, मी कोणाच जातीला बोलत नाही. मी बोलून राहिलो त्या हरामखोरांना की त्या जातीमध्ये यांनी हरामखोरांनी विभागणी केली. जसं भारत आणि पाकिस्तान होय तसे लढून राहिले. यांचं टेस्ट शो होतो ना तेव्हा हे आंदोलन करते ना तर फक्त एकामेकाच्या जातीला ट्रोल करायचं कसं, त्या जातीला नीट दाखवायचं कसं, त्या जातीवर काय बोलायचं, हे सगळं ते स्क्रिप्ट लिहून राहिले. आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आरक्षणचे भडवे स्क्रिप्ट देऊन राहिले यांना का तुम्ही अशा पद्धतीने बोला. आणि हे बोलून राहिले, कळलं काय? हे बोलून राहिले, दुसरं काहीच नाही. या नंगचोटांना माझं एकच म्हणणं आहे, अबे नंगचोट आहे हो, सुधरा जरा. या मांग आणि महारामध्ये झगडे फैलवण्याचं काम कायले करून राहिले? नासुकल्या पदासाठी, नासुकल्या मंत्री पदासाठी करून राहिले काय? सगळे राजकारण खेळू राहिले, हे मला माहित आहे. तुमचं राजकारण खेळायचं आहे हे मला माहित आहे. तुम्हाला राजकारण खेळायचं आहे ना तर खेळा ना. मग गोरगरिबाच्या काळजाशी कशाला खेळता? गोरगरीब काळजाशी कशाला खेळता हे माझं मत आहे. तुम्हाला आरक्षण 13% दिलेलं आहे, त्या 13%चं तुम्हाला तुकडे करायचे आहे. अरे हरामखोरांनो, ते आरक्षण वाढवा. लोकसंख्या वाढली तर आरक्षण वाढलं पाहिजे, नाही त्याच्यात घटवण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा. अरे आरक्षण 13 आहे तर 30 झालं पाहिजे, याचा उपाययोजना करा, याच्या मागं लागा. त्या देवेंद्र फडणवीसला म्हणा आम्हाला वर्गीकरण नाही, आम्हाला आरक्षण वाढवायचं आहे. ते नाही चालू तुमचं. ते कसं चालू राहणार? गाण फाटणं बोलायची. जरा त्या देवेंद्र फडणवीसच्या घरासमोर आंदोलन करा ना. आम्ही येतो तुमच्या सपोर्टला आरक्षण वाढवण्यासाठी. घटवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही घटवण्याचा प्रयत्न करू राहिले. आणि त्या दिल्लीच्या जंतर मंतर सवर्ण लोक आंदोलन करू राहिले आरक्षण हटवा म्हणून. SC ST OBC NTचं ॲट्रॉसिटी हटवा म्हणून करू राहिले. अबे दलिंदरांनो, तुम्हाला त्या बाबासाहेबांनी एवढं मोठं दिलं ना, ज्या बाबासाहेबांनी एवढं मोठं दिलं ना त्याची जाण ठेवा. खाता नाही येत राहिलं तुम्हाला, खाता नाही येऊन राहिलं काय गांडीच्या हो, तुम्हाला खाता नाही येऊन राहिलं. जे 13% दिलेलं आहे ना ते खाता निघून राहिलं तुमची इकून. ज्याला दिलं आहे ना तो रस्त्यावर निघून राहिला, ज्याला भेटून राहिलं ना आरक्षण उपोषण करून राहिला. हे दलिंदर तुम्हाला फुकटचं भेटलं ना, तुमचं रक्त नाही सांडलं, काही नाही सांडलं, ते फुकटचं भेटलं ना तुम्हाला, त्याचा माज येऊन राहिला. लक्षात ठेवा, खाता निघून राहिलं तुम्हाला. काही लोक, मनवादी लोक तुमचं आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न करून राहिले. तेलेच तुम्ही ट्रोल न करता, त्यासाठी तुम्ही आवाज न उठवता, तुम्ही एकामेकाशी आवाज उठून राहिले, एकामेकाला बोलून राहिले. दलिंदरांनो, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही भावाला शिवीगाळ करून राहिला, त्याच्या माय बहिणीला शिवीगाळ करून राहिले, एकामेकाला शिवीगाळ करून राहिले. अरे त्या दिल्लीच्या जंतर मंतर लोक आंदोलन करून राहिले आरक्षण हटवा म्हणून, त्यासाठी काहीतरी बोला ना. तुमचं आरक्षण हटून राहिले ना ते नाही होत. गांडीत दमने ना गु खाय हो, गु खाणाऱ्या लोकांना. मी एका जातीला बोलत नसतो, मी एका जातीला कधीच बोलत नाही. याच्यात दोघे जण आहे. मी आतापर्यंत बघून आलो याचं आंदोलन चालू आहे ना, ते दोघे जण आहे ना,
वक्तव्य केलं नाही आहे, फक्त एकामेकालाच बोलून राहिले ते. तो अमका असा कोण बोलतो, तमका तसा कोण तो. बस हेच चालू आहे. दुसरं हे नाही की ते दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन चालू आहे त्याला विरोध करा, नाही. त्याला विरोध करणार कोणीच नाही आहे, कोणीच बोलून राहिलं नाही. का नाही बोलून राहिले? एकामेकाला भावाला शिवीगाळ करून राहिले घरातल्या घरात. अरे काय पडलाय त्याच्यामध्ये? तुम्हाला बोलायचं असेल तर त्या हरामखोरांना बोला ना, आंदोलन करून राहिले त्यांना. तुमचा ॲट्रोसिटी एससी एसटी ऍक्ट खतम करा, रिझर्वेशन खतम करा, ओबीसी एनटीचं सगळ्यांचं म्हणजे सगळे आले त्याच्यात. तुम्हाला आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला एकजुटीनं संघर्ष करावा लागेल, तेव्हा तुमचं आरक्षण वाचणार. नाही तर तुम्हीच तुमचं आरक्षण खतम करणार, लक्षात ठेवा. शेअर करा व्हिडिओ, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. शेअर करा व्हिडिओ. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय संविधान.